सोड तुम्हाला काय चाललंय? कुठे आहे तो जामकर? काय चाललंय? वडील आहेत ना ते, जरा तरी मान ठेव. ए मानाच्या गोष्टी तो करूच नकोस तू. हा अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्या लेकराचा अपमान करायची? तुझा झाला अपमान, यांनी केला. माझा नाही, माझा नाही. नाही मग विषय संपला. पाणी सांग यांना, चहा सुद्धा सांग. इथं चहा प्यायला नाही आलो मी. तू माझ्या लेकराशी असं का वागला याचा जाब विचारायला आलोय. हे बघा, दोन बायकावाले देशमुख, शांत व्हा, रागराग करू नका, चिडचिड करू नका. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी अतिशय शांतपणे देणार नाहीये. इथे पण तुम्ही काही नका बोलू, उगाच माझ्यामुळे तुमच्या बहीण भावामध्ये वाद नको. हो गोपाळजी, दादा जे वागलाय ते खरंच खूप चुकीचं आहे. हो म्हणजे मी जे घडलं ते ऐकताना मला एका वेळी त्याचा राग येत होता आणि तुमच्याबद्दल खरंच खूप दया वाटत होती. गोपाळजी, तुमच्यासारख्या भल्या माणसाचा त्याने अपमान केलाय तरी मला खरंच स्वतःची फार लाज वाटते यामुळे. अहो तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तुम्ही शांत व्हा. दादा जे काय करत होता की नाही ते त्याचं कर्तव्य होतं, ड्युटी होती, काम आहे त्याचं. ते काम हे असं एखाद्याचा सगळ्या गावासमोर अपमान करणं काम आहे का गोपाळजी? काय ना गोपाळजी, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे, पण त्यामुळे दादा जे वागलाय ती गोष्ट माफ करण्यासारखी नाहीये. गोपाळजी, मी माझ्या दादाच्या वतीने तुमची माफी मागते. प्लीज मला माफ. अहो आर्या मॅडम, तुम्ही हे असं काय करू नका, मलाच त्रास. अहो जे काय झालंय त्यात चूक तुमची थोडीच आहे ना, चूक माझी आहे. आता दादाने हे सगळं गावासमोर न करता चौकीत नेलं असतं, तिकडे विचारपूस केली असते, तिकडे चौकशी केली असते तर चाललं असतं. जे काय व्हायचं चार भिंतीच्या आत झालं असतं. असं गावासमोर नसतं झालं. इकडं माझ्या आईसमोर, माझ्या बायकोसमोर ते आठवलं ना तरी अंगावर काटा येतोय माझ्या. नकोच तो विषय. नाही नाही गोपाळजी, झालेल्या गोष्टी मला कळायला हव्यात. गोपाळजी, मला सांगा, दादाने सर्वांसमोर तुम्हाला शर्ट का काढायला लावलं होतं? अहो काय नाही, त्यांना माझ्या पाठीवरच्या जखमा बघायच्या होत्या. जखमा? कसल्या जखमा झाल्यात तुम्हाला? अहो माधुरी गायब झाली का नाही, तर पके मामाने माधुरी गायब होण्याला जबाबदार पकडलं आप्पाला. त्याची चाललीत भांडणं घरात, जमिनीचा वाद, ह्या सगळ्याचा लय त्रास होत होता मला. मग मी काय केलं, देवळात गेलो, देवाला प्रार्थना केली. म्हणलं बाबा ही सगळं जी काय चाललंय ती थांबावं, सगळं सुखरूप व्हावं. देवळातनं बाहेर पडलो तर गावातली जी भटकी कुत्री आहेत का नाही ती एकदम अंगावरच आली. अरे बापरे, ती कुत्री चावली वगैरे का तुम्हाला? नाही, चावले नाहीत, पण माझ्या ठिकाणी जर का दुसरं कोण असतं का नाही तर त्या कुत्रीने लचकच तोडला असतं बरं का. हा, नशीब माझं चांगलं की ते नखावर निभावलं फक्त. काय सांगतात, नखं लागली तुम्हाला कुत्र्यांची? हा. फार खोलवर रुतली आहेत का ती नखं? नाही, असं ते पाठीमाग झालंय, मला काय माहित नाही, पण दुखतंय लय. पण काय ठीक आहे, होईल नीट. पण तुम्ही डॉक्टरांना दाखवलं ना? नाही. हो गोपाळजी, कुत्र्याची नखं आहेत ती, हे पुढे जाऊन सिरियस होऊ शकतं. तुम्ही त्या जखमा दाखवा ना मला. आर्याजी? हो गोपाळजी, यातून पुढे रेबीज वगैरे होण्याची शक्यता आहे. प्लीज मला बघू द्यात त्या जखमा. नाही होय, पण तुम्हाला कसं दाखवणार इथं? हवं तर आपण आतल्या खोलीत जाऊयात गोपाळजी. अहो आर्या मॅडम, तुम्ही गोपाळजी सिरियस असेल तर आपल्याला डॉक्टरांना कन्सल्ट करता येईल ना, प्लीज. बर चला. गोपाळजी, अहो या जखमा खूप खोल आहेत. तुम्ही त्यावर असं काही मलम वगैरे लावलत का? नाही, म्हणजे माझा हात त्या जखमांपर्यंत पुरत नाही ना, पोचत नाही ते. आणि हक्कानं कोणाला तरी सांगावं असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात. मी आहे ना, इथे आहे ना आता मी. तर
डॉक्टरकडे जाऊन येऊयात आपण, चला. नाही नको, डॉक्टरांकडे नको, ते लय वेळ लागल जायला यायला. तुम्ही एक काम करता का, ती जी माझी मशीन आहे ना तिथं, तेलाची बाटली ती आणा, ती लावा, त्याने जरा बरं वाटेल. ठीक आहे, मशीनवर ना. हा. असतो काय कोंबडा हो? ए तू पोलीस झाला म्हणून लोकांनी कसं मी वागवणार का? कोंबडा नको, नको तुम्हाला कोंबडा. कोंबडा कॅन्सल, कोंबडा कॅन्सल रे. ए अरे याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. माझ्या गोपालचा तू अपमान केलाच कसा? स्वतःला काय समजतो तू? पोलीस, पोलीस समजतो आम्ही स्वतःला. खतरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. पोलीस जनतेचा मित्र नव्हे, स्मार्ट मित्र. जिथे जिथे गुन्हा घडतो तपास करणं आमचं कर्तव्य आहे. आणि तपासात काही सिद्ध झालं तर कुठे पैसे देणार आहे मी. मोबाईल कुठे आहेत? साहेब मी काय नाही केलं. माझा गोपाळ देव माणूस आहे. तो असं कधीच वाईट वागणार नाही. तरी मी तू त्याचे सध्या गावासमोर कपडे उतरवले. पुरावा, पुराव्याशिवाय मी काही बोलत नसतो, करत नसतो. माझ्या गोपाळ पासून लांब राहायचं. परत जर का माझ्या लेखाला गोळ्या घालीन. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. पण नाही नाही नाही, नको नको. मी आतापर्यंत जे बोलले ते खोटं बोललोय. ते सगळं फोन मीच चोरलोय. बघितलं, 2 बायकावाले देशमुख कसून चौकशी केली की कसे पटापट बोलायला लागतात गुन्हेगार. त्यामुळे चौकशी करणं माझं कर्तव्य आहे आणि माझे पैसे परत करणं हेही तुमचं किती कर्तव्य. वय फेडणारच आहे मी. तेच बोलतोय मी. पळून नाही चाललो मी कुठं. जाऊ शकत नाही पळून. 2 बायकावाले देशमुख तुमच्या मनात पळून जायचा विचार जरी आला ना तर धरून आणीन मी इकडे. त्या पक्या मामाला संशय आहे की माधुरीच्या गायब होण्यात तुमचा हात आहे. तुमचा हात आहे हे अजून सिद्ध झालेलं नसलं आणि सिद्ध होऊ शकतं. ए बास, आलात ना जेलमध्ये. काय दिसतंय? पोलीस स्टेशन जेलमध्ये आहे. हे जेल मधलंच पोलीस स्टेशन आहे. ते बास, आधी माझ्या पोरावर, आता माझ्यावर आरोप करायला लागलाय तू. पण मी नाही भ्यात. तुला काय करायचं ते कर तू. आणि त्या माधुरीचं गायब होण्यामध्ये माझाच काय, माझ्या खानदानाचा बी संबंध नाही. आणि यापुढे एक गोष्ट ध्यानात ठेव तू, माझ्या आणि माझ्या पोराच्या नादाला लागायचं नाही. सांगून ठेवतोय तुला. काय तापले तापले 2 बायकावाले देशमुख खूपच तापले. माणूस इतका चिडला म्हणजे काहीतरी नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.